फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. आदर्श सीबीएसई मध्ये घुमला विठू नामाचा गजर. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी. विठाई माझी, माझी विठाई, माझी पंढरीची आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो हो माझा ज्ञानोबा अशा असंख्य अभंगांनी श्री क्षेत्र रामलिंग बेट हुबालवाडीची पायी दिंडी भक्तिरसात आदर्शच्या शैक्षणिक संकुलात पार पडली. लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेमध्ये श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे हुबालवाडी यांच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी व रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन, अश्वाचे पूजन करण्यात आले. युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील व युवा नेते पद्मसिंह भैया पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांच्या व अभंगांच्या नादाने परिसर दुमदुमून सोडला. यावेळी आदर्श सीबीएसईच्या बालचमूंनी माझी विठ्ठल माऊली या गाण्यावरती सुंदर असे नृत्य सादर केले व कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर करून उपस्थित वारकऱ्यांची मने जिंकली. या पालखी सोहळ्याचे नेटके नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक पीटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पालखी सोहळ्यासाठी आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसईचे प्राचार्य लतीफ मनेर यांनी विशेष असे परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पाडला. या पालखी सोहळ्याला संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, प्रणितीताई पाटील, उत्कर्षताई पाटील, आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे, आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर, आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष हसबे, याचबरोबरच संस्थेचे कर्मचारी, वारकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या पालखी सोहळ्याचे सुंदर असे सूत्रसंचालन आदर्श सीबीएसईचे मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे आणि राजेंद्र कांबळे यांनी केले.